नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अखिल हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या लगतची ज्ञानवापी मशीद नक्की काय आहे हे शोधून काढण्यासाठी पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी हे मोठ्या संख्येने आज न्यायालयाच्या आदेशानंतर घटनास्थळी पोहोचले जरी असले तरी पण त्यांचं ते काम सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर थांबवावं लागलंय. ज्ञानवापी मशीद ही मुळात हिंदूंच्या मंदिरावरचं अतिक्रमण आहे असा एक तर्क आहे. दुसऱ्या बाजूला ज्ञानवापी मशिदीच्या समर्थनात असलेल्यांचं वेगळं म्हणणं आहे. पण या निमित्तानं देशभरातल्या हिंदूंच्या मंदिरांवर झालेलं वेळोवेळी अतिक्रमण चर्चेत आलेलं आहे. ज्ञानवापी मशीद ही मुळात कशा पद्धतीने बनली, का बनली, कधी बनली, इथपासून हे अतिक्रमण हिंदूच्या मंदिरावर आहे हे सांगण्यापर्यंतचा प्रवास हा वेगवेगळ्या टप्प्यांवर पुढे सरकलाय. भारतात 500 वर्ष जवळपास चाललेलं राम मंदिराचं आंदोलन डोळ्यासमोर असताना त्यानंतर लगोलग काशी आणि मथुरा ही दोन्हीही हिंदूंची श्रद्धास्थानं अतिक्रमकांच्या पाऊलखुणा पुसून टाकण्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचली आहेत. आणि त्याच निमित्तानं प्राप्त स्थितीमध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या संदर्भातली ही महत्त्वाची लढाई ही न्यायालयीन पातळीवर लढली जाते हे सुद्धा अधोरेखित करावं लागेल. हे सगळं एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला ज्ञानवापी मशीद नक्की आहे तरी काय, त्यात नंदी काय करतोय आणि जिथे वजू केला जायचा अर्थात नमाज पढण्यापूर्वी हातपाय तोंड धुतलं जायचं तिथं शिवलिंगाच्या आकाराचा दगड काय करतोय, असे अनेक प्रश्न हिंदूंना पडलेले आहेत. हिंदूंना पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं न्यायालयीन मार्गाने आणि संसदेत म्हणजे वैधानिक मार्गाने मिळवण्याचा जो अवलंबलेला मार्ग आहे तो वादात सापडणं योग्य आहे का? निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा प्रकारची कारवाई ही राजकीय हेतून होतीये का, असा आणि अशाच प्रकारच्या विविध मुद्द्यांसह आजच्या लक्षवेधी चर्चेतला हा भाग. या निमित्तानं आपल्या सोबत चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देणार आहे. आपल्या सोबत या चर्चेत राजकीय विश्लेषक या नात्यानं श्रीनारायण तिवारी आहेत, प्रवक्ता काँग्रेस या नात्यानं निजामुद्दीन राईन आहेत, भारतीय जनता पार्टीच्याकडून शिवराय कुलकर्णी आहेत. मात्र या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे थेट घटनास्थळी म्हणजेच ज्ञानवापी मशिदीच्या जवळ आहेत. त्यांच्याकडे पोहोचणार आहोत आपण आणि या निमित्तानं वाराणसीतून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आमच्या प्रतिनिधीला माझा प्रश्न असेल, कुणाल, ज्या पद्धतीचं संपूर्ण प्रकरण पुढे सरकत असताना आत्ताच्या टप्प्यावर नक्की सर्वेक्षण सुरू का झालं आणि का थांबलं हे पटकन मोजक्या वेळात आपण प्रेक्षकांपर्यंत आणावं. प्रसाद सर, या संपूर्ण जी ज्ञानवापी मशीद आहे याची सर्वेक्षण व्हावं असं हिंदू पक्षकारांची मागणी होती आणि याच मागणीला उचलून घेत इथलं जे सत्र न्यायालय आहे या सत्र न्यायालयाने या ठिकाणी सर्वेक्षण व्हावी ही परवानगी दिली होती. आणि आज सकाळी 7 वाजता जे टीम आहे त्या सर्वेक्षणासाठी पोहोचल्या होत्या. सर्वेक्षण सुरू होतं. मात्र 10:30 वाजता ज्यावेळेस मुस्लिम पक्षकारांचा या संपूर्ण सर्वेक्षणाला विरोध होता त्यावेळेस मुस्लिम पक्षकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि मुस्लिम पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की उच्च न्यायालयामध्ये जा आणि तुर्तास जे सर्वेक्षण आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हे जे सर्वेक्षण आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. प्रसाद सर. कुणाल, धन्यवाद. आपण घटनास्थळी आहात आणि या निमित्तानं ज्ञानवापीच्या परिसरात जय महाराष्ट्राचं वार्तांकन सुरू आहे हे सुद्धा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे येतोय. श्रीनारायण तिवारी आणि त्याचबरोबर निजामुद्दीन राईन, शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. शिवराय, थेट पहिला प्रश्न आपल्याला आहे, ज्ञानवापीचा मुद्दा राजकीय आहे की राजकीय बनवला जातोय? असण्याचं काहीच कारण नाही आहे. ज्यांना हिंदुत्वाशी संबंधित जे जे विषय आहेत त्या विषयावर जागृत होऊन हिंदू समाज जेव्हा जेव्हा प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो किंवा हिंदू समाज आपला न्याय हक्क मागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अल्पसंख्याकांचा अनुनय करून त्यांचं गठ्ठा मतदान करणारे घेणारा हा जो एक कंपू आहे जो स्वतःला निधर्मी म्हणतो,
जो स्वतःला सेक्युलर म्हणवतो, बुद्धिजीवी म्हणवतो, पुरोगामी म्हणवतो, डावे, मार्क्सवादी, माओवादी असे सगळे सगळे कंपू मिळून जे एकत्र आलेले आहेत, हे एकत्र लोक अगदी बेंबीच्या देठापासून बोंबलाला लागतात की हे राजकारण आहे, हे राजकारण आहे, हे राजकारण आहे. अगदी सरळ गोष्ट आहे की कुठलाही देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशामध्ये परकीय आक्रमकांच्या आणि गुलामगिरीच्या ज्या खुणा असतात त्या खुणा पुसायच्या असतात आणि त्या खुणा जर पुसल्या गेल्या तरच आपण स्वतंत्र झालो हा त्याचा अर्थ काढला जातो. तुमच्या आणि म्हणून लेखी त्या अंगाने शिवरायजी तुमच्या लेखी ज्ञानवापीचं अस्तित्व ही परकीय आक्रमकांची भारतात आजवर राहिलेली खूण आहे का, आणि ती न्यायालयीन मार्गानं संवैधानिक मार्गानं दूर करण्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का भारतात? निश्चितपणे जे भाविक कोर्टामध्ये गेलेले आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अतिशय कायदेशीर सनदशीर मार्ग निवडलेला आहे. असं आहे की ती परकीय आक्रमकाची खूण औरंगजेबाने का तोडली, तिथलं मंदिर का तोडलं काशी विश्वेश्वराचं, श्रीराम जन्मभूमी मंदिर का तोडलं होतं, श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर का तोडलं होतं. तर या देशावर राज्य करण्यासाठी जनतेतला राम नाहीसा झाला पाहिजे, यांच्या जीवातला राम नाहीसा झाला पाहिजे, म्हणून रामावर घाला घातला, श्रद्धास्थानांवर घाला घातला. आता हा जो श्रद्धास्थानांवरचा घाला आहे हा मला असं वाटतं की या देशात राहणारे जे वर्तमान मुसलमान आहेत हे देखील पूर्वी हिंदूच होते, यांनी समजून घ्यायला पाहिजे. अहो कोण्या मशिदीचं नाव ज्ञानवापी कसं असू शकतो, ज्ञान शब्द याच्यावर आपण कसा. आपल्या सोबत असलेल्या निजामुद्दीन राइन यांना बोलतं करणार आहोत. निजामुद्दीन राइन, आपने बात सुनी होगी, पहुंची भी होगी आप तक. आपके पूर्वज हिंदू रहे हैं, लिहाजा आप ज्ञानवापी के समर्थन में उतरने दिखते चाहिए, ऐसी उम्मीद की जा रही है. देखिए, सवाल ज्ञानवापी के समर्थन में उतरने का नहीं है. सवाल यह है कि इस देश में संविधान का राज चलना चाहिए, और ये जो हिंदूवादी ताकतें हैं जो संविधान में विश्वास ही नहीं करती. अगर आप अभी मैं बात सुन रहा था, हमारे मित्र जो भी बीजेपी के प्रवक्ता आए वो कह रहे थे कि दूसरे आत्म करने वाले और उन्होंने अतिक्रमण करके और उन्होंने चीजों को ले लिया. ऐसा नहीं है. अगर ऐसा कुछ होता तो बहुत सारी व्यवस्थाएं बदलती, और कौन हिंदू था कौन नहीं था ये इनके बताने से और बीजेपी के कहने से नहीं होता. दूसरी चीज ये कि ज्ञानवापी मस्जिद का जो भी केस है वो पूरा का पूरा न्यायालय में है, न्यायालय की प्रक्रिया चल रही है, उसमें किसी भी तरह की कोई बहस करना न्यायालय के लिए उचित नहीं है या किसी राजनेता के लिए उचित नहीं है. मैं ये समझता हूँ कि देश के संविधान में निजाम भाई 1 मिनट के लिए बस रोकूंगा, आपकी पूरी फ्रेम उलट गई है, उसे सुधार लीजिए. तब तक हम आगे अपने बाकी के गेस्ट के साथ बात करते हुए आपके पास लौटेंगे. मला पटकन श्रीनारायण तिवारी यांच्यापर्यंत पोहोचायचं. शिवराय कुलकर्णी, आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर मी पटकन 30 सेकंद देतो. नाही 30 सेकंद. आता माझे मित्र, त्यांचं नाव मला स्मरत नाही, त्यांनी निजामुद्दीन राइन त्यांचं नाव आहे, मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आहेत. आप जो बात कर रहे हैं तो मैंने ये न्यायालयीन प्रक्रिया का स्वागत किया हुआ है, मैंने न्यायालयीन प्रक्रिया का स्वागत किया है. आपको भी इन बातों का जवाब देना पड़ेगा कि मस्जिद की दीवारें ये मंदिरों की कैसी है, मस्जिद में मूर्तियां कैसी है. आपको तो बुत चलती नहीं है, मंदिरों में मूर्तियां कैसी है, मंदिरों में मस्जिद में नंदी भगवान कहां से आया है. हमारे जो नंदी जी है वो नंदी जी मस्जिद में कैसे है. बिलकुल मराठी पण समजतं, मी पण त्यांच्याशी आता मराठीतच बोलेन. निजामुद्दीन राइन, आपण उत्तर द्यावं. ज्या ज्या गोष्टी मशिदीत नसतात त्या त्या गोष्टी ज्ञानवापीत आहेत, मग ज्ञानवापी मशीद कशी? जी निजामुद्दीन राइन, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी आ रही है. जी, मी प्रश्न विचारला होता आपल्याला, ज्या ज्या गोष्टी मशिदीत नसतात त्या त्या गोष्टी ज्ञानवापीत आहेत, मग ज्ञानवापी मशीद कशी? देखिए, ऐसा है कि ज्ञानवापी का जो इतिहास है अगर उस पर आप चर्चा करेंगे तो आपको बहुत सारी समस्याएं आ सकती हैं और बहुत सारी चीजें देखने को मिल सकती हैं. लेकिन आज की जो परिस्थिति है वो पूरे तौर पर न्यायालय में है, क्योंकि ये आज का कोई विषय नहीं है कि रातों रात किसी ने रख दिया या रातों रात कोई चीज हो गया. ये बरसों बरस का इशू है, कई सौ साल का इतिहास है
और मैं किसी चीज को ना नकार सकता हूं ना मैं किसी चीज को हाँ कर रहा हूं, क्योंकि ये सारी की सारी पूरी प्रक्रिया जो है वो न्यायालय में है। और ऐसा भी नहीं है कोई छोटे मोटे न्यायालय में है। जी कभी जो है निजामुद्दीन जी हाईकोर्ट जो निजामुद्दीन जी क्या क्या आपको लगता है, तुम्हाला असं वाटतं का की प्राप्त स्थितीमध्ये हा मुद्दा राजकीय बनवला जातोय आणि प्रक्रिया न्यायालयीन असताना संविधान पे किसी का विश्वास नहीं है असं वाक्य थेट आपण कसं काय समोर आणता आहात? ये माहौल खराब करने के लिए 2024 लोकसभा का चुनाव आ रहा है, इसको राजनीतिक रंग देने के लिए ही ये कार्य हो रहा है। जब उनको अच्छे से पता है कि ये चीजें सब कोर्ट में है और कोर्ट जो है वो सक्षम है इस बात के लिए, अगर जो न्याय करेगी कोर्ट जो फैसला करेगी उसको सभी इस देश के नागरिक मानते हैं। ठीक है, आपने एक देखा होगा पटकन आपण बाबरी श्रीनारायण तिवारी यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. श्रीनारायण तिवारी, मुद्द्याचं राजकारण नक्की कोण करतंय? हे बघा, हे क्लिअर आहे की हा ज्ञानवापी मस्जिद नाही आहे, हा भगवान भोलेनाथचा मंदिर होता. तिथे कोणी तोडलं, काय झालं, नंतर मस्जिद कसा केला गेला, तिथे पायऱ्यावरती कसं तिथले पुजाऱ्यांचे डोके दाबले गेलेले आहेत, त्याच्या डोक्यावर जाऊन लोग मस्जिद में घुसतात, हे सगळे इतिहास आहे. हम हमारे विद्वान साथी जो बोल रहे हैं ठीक है, उनका मानना सही है, ते मी पण मानतोय. हा मुद्दा कोर्टात आहे, कोर्टाने जे काही निकाल द्यायचे आहे ते देतील, त्याला सगळ्यांना मान्य करावंच लागेल, आता केलंच पाहिजे. पण खरोखर ही गोष्ट खरी आहे, तिथे भगवान नंदी कसे आले, तिथे देवांची मूर्ती कशी आहे मस्जिदमध्ये, हे होऊ शकत नाही ना. मस्जिदमध्ये मूर्ती नसतो, मस्जिदमध्ये कुठलीही हे नसतो, इस्केट नसतो, पण तिथे मंदिर मूर्ती आहेत, तिथे भगवान गणेश आहेत, तिथे आपले नंदी महाराज आहेत. नाही, मग श्रीनारायण तिवारी एक प्रश्न उपस्थित करतो, ज्या गोष्टी तुम्हाला दिसतायत त्या न्यायालयालाही दिसतायत. एक न्यायालय सांगतं की पुरातत्व विभागानं तिथं पोहोचावं आणि सर्वेक्षण करावं, सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर मात्र वारंवार वेगळी भूमिका समोर येते. ह्या दोन न्यायालयातल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रकरणात निकाल लागत नाहीये असं एक साधारण निरीक्षण समोर येत आहे. हे बघा, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका निगेटिव्ह नाही आहे. सर्वोच्च न्यायालय एवढंच बोललं आहे ना, 26 पर्यंत थांबा तुम्ही, तोपर्यंत हे ना हायकोर्टात जा, तिथून निकाल जे काय असेल ते घ्या. पण सर्वोच्च न्यायालय म्हणजे ठीक आहे, वाद आहे ना, थोडा थांबा. समजा उद्या फाशी लावून दिला तर जो माणूस मेला, नंतर काय, म्हणून दोन दिवस थांबा. फाशी म्हणजे ते अतिरेकी योगाच्या गोष्टीवर बोललो मी, म्हणजे ह्या केसमध्ये 2 दिवस सर्वे नाही झाला तर काय होणार, असं सर्वोच्च न्यायालयाचा मला भूमिका दिसतोय. हायकोर्ट तोच करेल जो डिस्ट्रिक्ट कोर्टाने केला आहे, नंतर सुप्रीम कोर्ट हाच निकाल देईल जो डिस्ट्रिक्ट कोर्टाकडून वाया हायकोर्ट जाणार आहे. आपण पटकन शिवराय कुलकर्णींना बोलतं करतोय. शिवराय कुलकर्णी, तुम्हाला न्यायालयीन मार्गातूनच या प्रकरणात न्याय अपेक्षित आहे का? ज्ञानवापीची वस्तुस्थिती आणि काशी विश्वनाथाचं अस्तित्व या दोन्ही गोष्टी न्यायाच्या प्रक्रियेत अडकल्या आहेत का? प्रसादजी, हे आपल्याला दिसत आहे, आता आपण पण मुद्दा मांडला असा आहे की हिंदू भाविक न्यायालयामध्ये गेले. जर न्यायालयामध्ये गेले तर त्याच्यावर रोख कोणी आणली? हिंदूंनी मशीद तोडली का? नाही. तिथे जाऊन पूजा सुरू केली का? नाही. तिथे म्हणजे कुठला धांगडधिंगा घातला का? नाही. हिंदू भाविक जे आहेत ते न्यायालयामध्ये गेले, त्यांनी सांगितलं की आमचं मंदिर आहे, आमच्या काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, या मंदिरावर मशीद बांधली गेलेली आहे, याच्यावर आमचा हक्क आहे, इथे आम्हाला पूजेची परवानगी द्यावी. ठीक, मग तिथे निरीक्षण सुरू आहे पुरातत्व विभागाचं. आपण सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी निरीक्षण सुरू आहे. पुरातत्व विभाग त्याचा तपास लावणार आहे. पुरातत्व विभागाचा तपास हा दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे. मग या देशातले आमचेच बांधव, मी बांधव शब्द जाणीवपूर्वक वापरतो, की आमचे मुस्लिम बांधव त्या निरीक्षणाला विरोध का करतात? ही अडेल भूमिका का? एक वेळा दूध का दूध पाणी का पाणी का होऊ देत नाही? पुरातत्व याचं विभाग उत्तर निजामुद्दीन राईन यांना विचारावं लागेल, त्यांच्याकडे त्याचं उत्तर असू शकतं. त्याचबरोबर निजामुद्दीन राईन वारंवार यामध्ये राजकीय भूमिका असल्याचाही आरोप करतायत. निजामुद्दीन, आपण आधी सांगावं की जर समजा एखादा घटक न्याय मागण्यासाठी न्यायालयात जात असेल तर त्याला विरोध करणं कितपत योग्य आहे? नहीं, इसमें विरोध का इशू नहीं है काते साहब. विरोध का इशू तब होता जब कोई पंचायत हो रही होती. ये चीज पूरे के पूरी अदालत में है और हर भारत के नागरिक स्वतंत्र है इस बात के लिए कि वो अपनी बात अदालत के सामने रखे.
इसीलिए अलग अलग अदालतें हैं। अगर किसी अदालत में कोई फैसला होता है, उसके ऊपर जाने के लिए दूसरी अदालत है। जब उसके लिए सारी न्याय प्रक्रिया बनी हुई है, देश के संविधान ने बनाया है, तो इसमें किसी मुस्लिम और हिंदू का विषय कहाँ आता है? अब तो ये विषय न्यायालय में है, हमारे हिंदू भाई उसमें गए हैं, दूसरे पक्ष के लोग अपने बचाव में गए हैं। तो न्यायालय का अगर, क्योंकि मेरे भारत की सबसे बड़ी खूबसूरती यही है कि हमें अपने न्यायालय में हर बात रखने का अधिकार है, और उसमें जो भी फैसला न्यायालय देती है उसे हम मान्य करेंगे। नाही, अभी याच्यामध्ये नहीं, पूरा देश याच्यामध्ये मान्य करेगा। याच्यामध्ये निजामुद्दीन राईन, बात रखने का अधिकार अलग बात है और अड़ियल बनने का अधिकार अलग बात है। नहीं, इसमें अड़ियल का कोई विषय, देखिए ऐसा है, इसमें पुरातत्व अड़ियल बनने विभाग का को- कोई विषय नहीं है। जी शिवराय, आपण काही बोलताय का? इसमें शिवराय, अड़ियल बनने का कोई विषय नहीं है। दूसरी चीज, मैं चूंकि राजनीतिक दल से आता हूं, मैंने अपनी जो हमारी पार्टी का जो नियम है, जो पार्टी जो का इसमें काम है, वो हम आपको सामने रख रहे हैं। आपको इसमें अगर कोई चर्चा अलग से करनी है, तो जो उसके पार्टी के लिए काम कर रहे हैं, जो सदस्य जो है वहां सुन्नी कब्रिस्तान या जो उनकी ट्रस्ट हैं, या जो हमारे हिंदू भाई जो उसमें गए हैं, उनसे नहीं, आपकी चर्चा पार्टी कर भी तो सकते नहीं हैं। मानती तो है, आपको आपकी पार्टी भी नहीं मानती है कि ये जो क्या नहीं मानती? वो काशी विश्वेश्वर का ये मंदिर है, ये मंदिर आक्रांताओं ने तोड़ा ये था, आपको मुगल किसने ये कह आक्रांताओं दिया ने कि नहीं तोड़ा मानती था। है? आपके ये तो बोलने आपके- से होता है क्या? अरे भाई, अदालत में अरे भाई, दोषी आपके है, आदमी आपके कैसे नेता, मान्य कर लेगा? आपके नेताओं के स्टेटमेंट्स मैं है, आपको आपको पूछ आप रहा तो हूं राम कि का दोषी अस्तित्व भी नहीं अदालत में मानते। कोई कैसे मान लेगा? आप और लोग जितने भी मानने लोग वाले हो, धर्म के आप लोगों तो को राम का मानना है, अस्तित्व किसी भी नहीं पक्ष को मानते। नहीं मानना है। प्रभु श्री रामचंद्र का अस्तित्व नहीं, हम आपने कहते नकारा हैं कि हुआ है। आपको क्या अधिकार है आपके मानने का? आपके हिंदू धर्म के आपके जो भाई लोग लोग हैं, उनसे औरंगजेब अधिकार के है। समाधि पे जाते हैं। अरे जिस नहीं, औरंगजेब आपके- ने आपके काशी लोग विश्वेश्वर जाते का हैं, मंदिर समाधि तोड़ा, पर अडवाणी जाके उस समाधि पर उनके आपके लोग तलवे जाते चाटने हैं, उनके- औरंगजेब के समाधि पे जाते अडवाणी जी तलवे हैं, चाटने और गए औरंगजेब वहाँ, के क्यों औरंगजेब के अडवाणी कब्र पे कहते जाते हैं, हिंदुत्व को और बताया आप जा रहा है, लोग राम अडवाणी का क्यों अस्तित्व कहते भी नहीं हैं? मानते। आप आप वो बात मानिए, मत करिए, आप बात बताइए, करिए अदालत में पार्टी है। के जो पार्टी हिंदू के भाई, जो प्रतिनिधि के मुस्लिम नाते भाई आप के बताइए हक में कि वह फैसला काशी आएगा, उस पर शिवलिंग बहस है, करिए। शिवलिंग हमको को ये मत फवारा सिखाइए मत कि आपका बोलिए। पक्ष जो है हिंदुत्व की बात आपके करता है, सभी नहीं नेता करता। वहां पर मिले हुए शिवलिंग को फवारा बताते हैं। वहां नंदी क्यों है ये भी आपने बताना चाहिए। वहां की ये श्रृंगार आपको गौरी कोर्ट जो में है, बताने की जिसकी आवश्यकता वर्षों है। से पूजा होती आपको है, ये वो कोर्ट में श्रृंगार बताने की गौरी आपको आवश्यकता है। क्यों कोर्ट मंजूर जो नहीं है? निर्णय देगा, आपको इस क्यों देश में मान्य नहीं जिसकी है? भी सरकार आप रहेगी, क्यों इस बातों उसे का विरोध मान्य करते करना हो? होगा। ये और सब मैं बातें आपको भारत का बतानी नागरिक पड़ेगी। होने के नाते ये देश सब के बातें तो आपको संविधान पर बतानी पड़ेगी ना विश्वास भाई करता साहब। हूं। ये देश कौन का बताएगा? संविधान जो ये निर्णय कौन देगा, बताएगा? वो देशवासियों के लिए लागू होगा। किसी हिंदुत्ववादी या बीजेपी के डर से कोई चीज बदला नहीं जा सकता। देश में संविधान है, ठीक आहे. संविधान के दायरे में सब काम होगा। चर्चेत यासाठी हस्तक्षेप करतो, चर्चेला मराठीत सुद्धा आपल्याला पुढे न्यायचं आहे. श्रीनारायण तिवारी, विषय राजकीय वळणावर नक्की कोणी नेला आहे? ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व नकारला, ज्या लोकांनी सेतुबंधू रामेश्वरला नकारला, पुलाला नकारला, तेच पॉलिटिकल करतात ना. हे बघा, जर सर्वेक्षणचा आदेश डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिला, तो वरती जायची गरज काय होती? सर्वेक्षण म्हणजे तोडफोड नाही ना. सर्वेक्षण म्हणजे सर्वे करायचे फक्त. हकीकत काय आहे तेवढंच त्यांना सर्वे करायचं होता ना. मग कोर्टात का, जे पार्टी कोर्टात गेली त्यांच्या विरुद्ध ते लोक कोर्टात का गेले, सुप्रीम कोर्टात का गेले? म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी गडबड आहे. पॉलिटिकल हा अजेंडा सेटअप तयार करायचा आहे, हा काँग्रेसची चाल आहे. हा काँग्रेसच करतो. हे हा उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस संपलेली आहे. आता त्यांना काहीतरी पॉइंट यावर निजामुद्दीन राईन, एक पटकन आपली प्रतिक्रिया. महत्वाचा मुद्दा इथे चर्चेत असा येतो की ज्ञानवापी नक्की काय आहे हे जाणून घेण्याच्यासाठी एखाद्या घटकानं जर न्यायालयात आपला अर्ज दाखल केला असेल तर त्याला विरोध का केला जातोय, आणि या विरोधामागे काँग्रेस आहे असं निरीक्षण श्रीनारायण तिवारी व्यक्त करतायत. पिछले 25 साल से कांग्रेस वहां सत्ता में नहीं है, 20 साल से राज्य में के अलावा केंद्र में सत्ता में नहीं है. तो इस तरह की बहस करना इनकी झूठनी जो है वो झूठ बयानी का ही काम है. जब इनको पता है अच्छे से कि 20 वर्ष से मुकदमा चल रहा है, आज तो है नहीं कि रात में आए और किसी ने कुछ कर दिया. तो अगर कोई परिस्थिति है तो देश के अदालतों पर विश्वास करना चाहिए. और देश का संविधान इतना कमजोर नहीं है किसी के कहने और किसी की चीज से बदल जाए. इसलिए ये बहस कराना बिल्कुल बेमाने है, और ये बहस धर्म के लोगों को बैठकर तय करना है. ये अदालत में दोनों पक्षों को करना है. इसमें बीजेपी और कांग्रेस का क्या अस्तित्व है? याच्यावर शिवराय कुलकर्णींची प्रतिक्रिया येते. 50 वर्ष सत्ता होती काँग्रेसची.
अहो सरदार वल्लभभाई पटेलांजवळ इच्छाशक्ती होती की परकीय आक्रमकाचा कलंक पुसला पाहिजे. त्यांनी सोमनाथचं मंदिर बांधलं, पण पंडित जवाहरलाल नेहरूंना मान्य नव्हतं. नेहरू गेले नाही. सरदार पटेलांनी स्वतः प्राणप्रतिष्ठेच्या वेळी हजर राहून सोमनाथाचं मंदिर बांधलं. त्यानंतरचे हे सगळे परकीय आक्रमकांची चिन्ह पुसण्याची सरदार वल्लभभाई पटेलांची मानसिकता होती. पण दुर्दैवाने पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचं घराणं, जे घराणं यांच्यासाठी महत्वाचं आहे, त्या सगळ्या घराण्यांनी 50 वर्षामध्ये असा कुठलाही कलंक या देशातला पुसू दिला नाही. हा इतिहास माहित नाही का इम्तियाज भाईंना? निजामुद्दीन विचारूयात भाईंना पटकन आपण. इतिहास माहित झाला पाहिजे ना. निजामुद्दीन की 50 निजामुद्दीन वर्षाची आपलं उत्तर द्यायचं, आपलं उत्तर अपेक्षित करतो. केस आहे ही कोर्टाची केस 1991 पासून सुरू आहे. 1990 मध्ये ज्यावेळी पी.व्ही. नरसिंह पंतप्रधान होते तेव्हाही केस दाखल झालेली आहे. ही केस तेव्हा दाखल झालेली आहे. हे ज्ञानवापीतला नंदी मोकळा करा ही मागणी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आहे. नेहरूजींकडे ही मागणी झाली, शास्त्रीजींकडे ही मागणी झाली, इंदिराजींकडे ही मागणी झाली, राजीवजींकडे ही मागणी झाली. ही मागणी सगळ्यांकडे झालेली आहे. मैं आपसे यही निवेदन करूंगा कि आप ज्ञानवापीतून जो नंदी है बाहेर दोनों काढा, पक्षों के आमचा बीच नंदी जो मोकळा करून द्या, सौहार्द होना आमचं चाहिए, शिवलिंग मोकळं उसके करून लिए द्या. काम करिए. ही मागणी जिससे देश के ही संविधान और नेहरूपासून देश सुरू के आहे. अदालतों में सरदार अपनी बात आदमी वल्लभभाई रख सके. पटेल आप किसी को गृहमंत्री हे डराकर, त्यासाठी तयार धमकाकर होते. या किसी हे को जबरदस्ती तुमच्या करके कोई चर्चेत काम नहीं हस्तक्षेप करते. चर्चेत हस्तक्षेप याच्यासाठी, कारण दोघांच्याही बोलण्यातून कुठलाच मुद्दा प्रेक्षकांपर्यंत या वादावादीतून पोहोचणार नाही. चर्चेला शेवटच्या टप्प्यात आणत असताना श्रीनारायण तिवारी, आपल्यासाठीचा हा प्रश्न आहे, हा मुद्दा आणखी किती वर्ष चिघळत राहील जर तो न्यायालयातच अशा पद्धतीनं पुढे मागे होत राहिला तर? हे बघा, हा 100% नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत काहीतरी मार्ग काढता येणार आहे, काढणारच आहे. सुप्रीम कोर्ट इशू, कारण डिस्ट्रिक्ट कोर्टाने ऑर्डर दिला आहे. नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत निकाल लागेल. निकाल म्हणजे हा मंदिर होता की मस्जिद होती ह्याच्यावरती 100% निकाल लागणार आहे. बाकी पुढच्या पॉलिटिकल एजेंडा आहे, भाजपचा पॉलिटिकल एजेंडा आहे, काँग्रेसचा पॉलिटिकल एजेंडा आहे, समाजवादी पार्टी ह्याच्यावरती जगणारच आहे, त्यांचा पॉलिटिकल एजेंडा आहे. पण 100% हा लवकरात लवकर या जवळपास येईल. श्रीनारायण तिवारी, बोलता बोलता आपला आवाज मध्ये मध्ये तांत्रिकदृष्ट्या येतोय जातोय, पण आपण मांडलेला मुद्दा लक्षात आला. येत्या सप्टेंबर पर्यंत ते नोव्हेंबर पर्यंत या प्रकरणात महत्वपूर्ण निकाल येईल अशी अपेक्षा एक राजकीय विश्लेषक या नात्यानं श्रीनारायण तिवारी यांनी व्यक्त केली. मला पटकन आपल्या सोबत असलेल्या राजकीय विश्लेषकांना संधी द्यायची आहे. प्रत्येकी 30 सेकंदाची वेळ आहे. मला पटकन विचारायचं आहे, निजामुद्दीन राईन, जर समजा ज्ञानवापी मशिदीतले आत्ता तिथे असलेले अस्तित्वाचे दगड किंवा तिथे असलेलं बांधकाम हे मंदिराचं आहे हे समोर आल्यानंतर आपला अधिकार मशीद चालवणारं प्रशासन सोडेल का? देखिए, किसी को किसी का अधिकार छोड़ने की बात नहीं है. ये अदालत में साबित करने की चीज है. अदालत अगर साबित करेगी कि ये जिसका है उसको देना है, तो इस देश में आपने देखा ना आपकी जिस तरह से बाबरी मस्जिद और राम मंदिर का मुद्दा आया, अदालत ने फैसला दिया, देश के लोगों ने उसको सम्मति से स्वीकार किया. यहां भी जब अदालत कोई फैसला देगी तो उसे मानने के लिए तैयार है. शिवराय कुलकर्णी, ही एक अत्यंत सकारात्मक बाब समजावी का आणि अशाच पद्धतीचं वर्तन ऐन वेळेला सुद्धा होईल का? मला निश्चितपणे असं वाटतं की म्हणजे ज्या पद्धतीने राम मंदिराचा विषय झाला, आज मी सुरुवातीला एक वाक्य बोललो प्रसादजी, की आजचे जे मुसलमान आहेत ते देखील पूर्वीचे भारतीयच आहेत, हिंदूच आहेत पूर्वीचे, हे बाहेरून आलेले नाही आहेत. यांना ही संस्कृती माहिती आहे, हा देश माहिती आहे, ही माती माहिती आहे. त्यांना कळतं की मशिदीच्या ठिकाणी नंदी नसतो. कशाला न्यायालयीन लढाई लढतात? त्यांनी सांगितलं पाहिजे की या भावांनो ही जागा तुमची, तुम्ही घ्या. अहो 2-3 विषय आहेत अस्मितेचे. कोणाच्या अस्मितेचे विषय मला तुम्ही सांगा. अशी वादग्रस्त जागा ही इबादतसाठी मुस्लिम धर्मात पाक मानली जाते का, तर ती नापाक मानली जाते? हे जर माहिती आहे तर मग अट्टाहास का? बिलकुल, आपण या निमित्तानं पुढे जाणाऱ्या न्यायालयीन लढाईवर बारीक लक्ष ठेवू आणि त्याच निमित्तानं येणाऱ्या नवनव्या मुद्द्यांवरही लक्षवेधी चर्चा करत राहू. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.